शिरूर तालुक्यामधल्या मोराची चिंचोली इथल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रामधल्या वॉटर पार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर अशी दुर्घटना घडली। सहलीसाठी आलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवरती अपघात होऊन तिचं अर्ध शरीर निकामी झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। या प्रकरणी वॉटर पार्क प्रशासनाच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वॉटर स्लाइडवरून घसरत असताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या। या घटनेच्या नंतर तातडीने वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती। नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेमधून रुग्णालयामध्ये दाखल केलं। तपासणी केल्याच्या नंतर त्यांच्या पाठीचे 4 मणके तुटले हे समोर आले। या गंभीर प्रकारामुळे वॉटर पार्कमधल्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरती सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। अखेर 40व्या दिवशी इराण अमेरिकेचं युद्ध थांबलं। 2 आठवड्यांसाठी हल्ले नाहीत, ट्रम्पची घोषणा। होमोरची सामुद्रधुनी उघडण्यावरती सहमती। अमेरिकेनं 10 अटी मान्य केल्याचा इराणचा दावा। युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ट्रम्प आणि इराणनं मानले पाकिस्तानचे आभार। पण ड्राफ्ट मेसेजवरून पाकचे पंतप्रधान ट्रोल। अमेरिकेनं पाठवलेला मेसेज पोस्ट केल्याची टीका। इराण अमेरिकेच्या शस्त्रसंधीचं भारतासह जगातल्या अनेक देशांकडून स्वागत। आखातामध्ये आता शांतता राहील, भारताकडून आशा व्यक्त। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण। जगभरातले शेअर बाजार तेजीत। सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टीमध्ये 873 अंकांची उसळी। शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा देखील समावेश। पाकिस्तानचा दावा तर इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच। बॉम्ब वर्षावामध्ये 8 जणांचा मृत्यू। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 52 उमेदवार रिंगणात। भाजप सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, फडणवीसांची ग्वाही। सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा। आमदार गोपीचंद पडळकर यांची बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवली। नाशिकमध्ये लैंगिक अत्याचाराचं 3रं प्रकरण समोर। खासगी कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस। एसआयटीच्या मार्फत होणार प्रकरणाचा तपास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।